या बाई समोर मी मान झुकवणार नाही. घरागत अवस्था झाली त्या अर्जुनाची आणि त्याची ही हिम्मत. असं काहीतरी केलं पाहिजे, त्याची सगळी मस्ती उतरली पाहिजे बघा. तुम्हाला काय झालं हो फिरी फिरी हसायला? स्वतः तर काही करायचं नाही आणि आम्ही केलं तर त्याच्यावर दातीच खायला तेवढे मोकळे. सॉरी सॉरी. तुम्हाला सॉरी नाही म्हणत आहे, मी स्वतःला सॉरी म्हणतोय. कारण मी ठरवलं होतं तुमच्या या फालतूगिरीमध्ये स्वतःचं नाक खुपसायचं नाही. मग ते खुपसलं ना. खरं तर बिनकामाची डोकी वापरली की असंच होणार. त्याच्यामुळे तुमच्या या लढतरीमध्ये पडायचं नाही असंच मी ठरवलं. आणि मला काय एवढीच काम आहेत का? मला खूप महत्वाची काम आहेत. चला येतो. एवढी काय महत्वाची काम आहेत तुम्हाला? नंदा, मी फक्त बोलून दाखवत नाही, करून दाखवतो. वेळ आली की सगळं कळ. हा बरं बलराम, त्या प्रदीपचं पुढं काय केलं तुम्ही? काय केलं म्हणजे? म्हणजे आता कुठे आहे तो? त्या गोडाऊन मध्ये तुमच्यासोबत तुम्ही ठेवला होता ना त्याला. हो, पण तू हे सगळं का विचारतोय ते आधी सांग. आणि त्याच्याकडे तुझं काय काम आहे? अरे कवटेकर साहेब, तुम्ही आज आमच्या दुकानात? या या या. हे पिंटू, साहेबांसाठी चहा आण रे. नाही नाही, चहा नको. मी ना कामासाठी आलो होतो. तुमच्याकडे काम मिळू शकेल का? काय साहेब, गरिबाची चेष्टा करता काय? मला ना खूप गरज आहे कामाची. तुमच्याकडे काही काम असेल तर बघा ना. साहेब, तुम्हाला काम द्यायचं म्हणजे आधीच्या माणसांना कमी करावं लागणार. त्याच्या पोटावर पाय येईल सर. सॉरी, माफ करा साहेब. थँक्यू. काय झालंय आज? असं का वागतोय हा? अचानक आला काय, गेला काय? तिकडे याचं मालकांचं किंवा दुसरे कोणाचं एकमेकात वाजलं तर नसेल ना? वहिनी साहेब, तुम्ही? मी तुमच्याचकडे येत होतो घरी. हो का? थोडं बोलायचं होतं. अर्जुन साहेब कुठे आहेत? मला त्यांना भेटायचंय. अर्जुन आता घरी आलेला, कपडे घातले आणि बाहेर निघाला. कुठे गेला, काय झालं काहीच मला माहित नाही. त्याचाच पाठलाग करत इथवर आलीये मी. नक्की काय झालंय तुम्हाला माहित असेल ना? सगळा गोंधळ झालाय. अर्जुन साहेबांनी आमच्याकडचं काम सोडलंय. काय? अर्जुनने काम सोडलं? तुमच्याकडे काम असेल तर सांगाल का? म्हणजे मी काही करायला तयार आहे. काय साहेब, हे बोलून लाजवत आहे मला? अहो, या गरीबाच्या गाड्यावर कसलं आलंय काम तुमच्यासाठी? अहो, तुम्ही मनात आणलं तर असे कित्येक गाडी स्वतः विकत घेणार. आता ती परिस्थिती नाही आहे. माफ करा साहेब.
ए हे बघ, कवटेकर इंडस्ट्रीचे मालक अर्जुन कवटेकर. हे काय असं काम मागत फिरताय? त्यांना काय गरज पडली बरं? हे तर कित्येक लोकांना काम देतात. तेच काही कळेल ना, माया ती समजेल ती. मरायला गेलाय हा येडा आता. प्रदीप दादा, प्रदीप दादा, घाबरू नका, घाबरू नका. मी आहे, मी. भूक लागली आहे का तुम्हाला प्रदीप दादा? घ्या, पेढा आहे, पेढा. आवडतो ना तुम्हाला? शाबास. तुम्ही मला नाही ओळखलत का? मी विद्याधर, कवठेकरांचा विद्याधर. अहो असं काय करताय तुम्ही? आमच्या भीमा सदन मध्ये आला होतात, भीमाबाईंच्या वाड्यावर नाही का? त्यांच्या खोलीत आम्ही तुम्हाला घेऊन गेलो होतो. त्यांचा फोटो होता, तुम्ही रडत होतात खूप त्यांच्या फोटोकडे बघून. तुम्हीच नाही का आम्हाला बाळासाहेबांची आणि भीमाबाईंची गोष्ट सांगितली होती? बाळासाहेब खोपडे तुमचे मालक. आणि अहो तुमची ती भीमाताई, भीमाताई ताई, मी तुझं ऐकू नाही का रे? ताई मला माफ कर. काही कोणी काही विचारत नाहीये तुम्हाला, तुम्ही कोणाला काही सांगायचं नाही. मी आहे तुमच्या सोबत. मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, मला खरंच कामाची गरज आहे. हे बघा, फार पगाराची अपेक्षा नाहीये म्हणजे, खरंच माफ करा सर. खरंच काम नाही. हे तिरसट, काय मॅटर आहे? कसला मॅटर? तू इथे का आलीस? का आली म्हणजे? माझ्या हिरोला भेटायला आली. या हिरोची ना सगळ्यात मोठी फॅन आहे आणि आता तर त्याच्यापेक्षा पण बिग फॅन झाली. कसलं भारी असं रे तिरसट. म्हणजे त्या नौकरीला असं लाथ मारून आलास ना तू? हा, मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता. हा, आवडला. मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता. हा, तुला कोणी सांगितलं? आंबरे, तू घरातनं बाहेर पडलास ना तेव्हा शोधत आले होते तुला. तोवर निघून गेला होतास. काय पण म्हण, आवडलंच मला तुझं हे. जिथे आपल्याला किंमत नाही तिथे अर्जुन कवटेकर थांबत नाही. बरोबर केलंस तू एकदम तिरसट. अरे नको ती चाकरी करायला त्यांची, आपण दुसरं काही काम करू. पण आज तुझ्यामुळे पूर भरून आलाय. असं होय? आय लव्ह यू तिरसट. ए का हसायला? माझ्या नवऱ्याची पप्पी घेतीये, तुमच्या नाही. तुझा मला काम आहे. ए जाणारच आहे, पण एकटी नाही, तुला घेऊन जाणार आहे. मला माहिती आहे ना नवीन नोकरीच्या शोधात आहेस ना. ही नोकरी काय मिळत राहील रे, पण आधी आपण सेलिब्रेट करूयात.